Hello everyone, welcome to this webinar series. Now, today we have a very special speaker, and today we have also been trying to have a webinar in vernacular medium. So friends, ever since lockdown हम लोग ने कोशिश की है कि कैसे थ्रू इंटरनेट ऑनलाइन मीडियम हम नॉलेज पास कर सके, और अभी तक डॉक्टर शंकरन, अदर सॉन्ग की टीम, होप की टीम, सिनर्जी, एचएमपी, प्राणा, सब लोगों ने सेशन किए हैं। एंड मेन थिंग इज, जो कंटेंट है वो कन्वे होना चाहिए। लैंग्वेज इज नॉट अ मीडियम, बी इट Yes, इंग्लिश, बी इट हिंदी, मराठी, गुजराती, इट शुड कनेक्ट, और वो दिल से कनेक्ट होना चाहिए, बिकॉज आर साइंस इज एज सच दैट वी नीड टू फील एंड एक्सपीरियंस ईच एंड एवरी बिट ऑफ इट। तो absolutely. काफी रिक्वेस्ट आई थी कि कैसे हम ये मराठी में एक सेशन करें। हिंदी में तो हुआ है, प्राणा की टीम कर रही है, यू कैन सी ऑन यूट्यूब, और उसके पहले जो हुए हैं। आज का एक स्पेशल टॉपिक है वेर मराठी में ये कंडक्ट किया जाएगा, एंड आई थिंक ये बहुत ही पावरफुल चीज होने वाली है। टुडे डॉक्टर प्रवीण पेंटे, माय वेरी गुड फ्रेंड, एंड ही इज फ्रॉम खामगांव, एंड डॉक्टर प्रवीण प्रैक्टिस में 12 साल से है। He has also delivered lecture काफ़ी मध्य प्रदेश की कॉलेजेस में, महाराष्ट्र की कॉलेजेस में. He is very popular among students for his motivational talks. And उनकी खास बात ये है कि वो रूरल एरियाज में प्रैक्टिस करते हैं. नाउ प्रैक्टिस एट डिफरेंट प्लेस इज इन अ डिफरेंट वे, और वही चीज हमें समझनी है कि कैसे हम रूरल एरियाज में भी, जहाँ पे होम्योपैथी लोगों को पता नहीं है, हम वहां पे कैसे होम्योपैथी को स्प्रेड कर सके. एंड आई थिंक ये केसेस जो डेमोन्स्ट्रेट करेंगे उससे पता चलेगा कि हो सकता है. एंड लैंग्वेज इज नॉट एनी कंसर्न, व्हाट इज इंपॉर्टेंट इज आपका कॉन्फिडेंस कितना है. सो डॉक्टर प्रवीण, ओवर टू यू विदाउट वेस्टिंग एनी सिंगल मोमेंट. Yes, एंड yes. चैट बॉक्स में मैं चाहूंगा, इफ लोग चैट बॉक्स में मैसेजेस ना करें, एक बार सेशन हो जाए, इन बिटवीन जो भी डाउट्स है आप पूछ सकते हो उसमें, और सेशन के एंड में लास्ट 10-15 मिनट्स हम क्वेश्चन आंसर्स करेंगे. ओके, चलो Yes, लेट्स yes. बिगिन. डॉक्टर Yeah. प्रवीण. Yes, thank you so much, Dr. Pankil, and I would like to say the one word that ये हो सकता है. ये जो हो सकता है is very very important for me and every doctors. तर माझ्या सर्व मराठी भाषी डॉक्टरांना माझा खूप खूप नमस्कार. मी डॉक्टर प्रवीण पेंटे, आणि ज्यानुसार मला कळवण्यात आले होते की आपल्याला एक मराठीमध्ये पण सेशन करायचे आहे, आणि ते सेशन मराठीमध्ये याच्यासाठी करायचं की जो एक दुराभास आहे किंवा एक जो एक शंका आहे की आपण मटेरियल लँग्वेज, रेपर्ट्युअर लँग्वेज किंवा अदर सॉन्ग मध्ये जे काय शिकवलं जातं, अदरवाईज सेन्सेशन मेथड, ही आपण मराठी बोलणाऱ्या रुग्णांमध्ये कसं यूज केलं जातं. त्यामुळे आपलं आजचं सेशन आहे. त्यामुळे मी आजचं टॉपिक निवडलं आहे की जेव्हा आपल्याकडे पेशंट अॅक्यूट कंडिशन्स घेऊन येतो, त्या अॅक्यूट कंडिशन्स मध्ये आपण त्याला कसं डील करायचं. आणि हा खरंच खूप मोठा प्रश्न असतो आपल्यासाठी, की जेव्हा खेडे विभागामध्ये किंवा तालुक्या लेवलला जेव्हा पेशंट आपल्याकडे मराठी भाषेतून बोलतो, तेव्हा त्याचा आपण रेपर्ट्युअर लँग्वेजला किंवा मटेरियल लँग्वेज त्याला आपण कसं कन्वर्ट करायचं, हा खूप मोठा प्रश्न असतो, जो मला पण होता. पण जसं पंखील म्हणाला की हो सकता है, and I did also that. So I also tried to understand their language and I convert all my efforts to convert into the possibilities in an optimistic way. No? So for this optimistic way, I have मला हे सगळे माझे गुरुज लाभले आहेत माझ्या या 12-13 वर्षाच्या जर्नीमध्ये. आणि त्यामुळे आपण आजच्या पुढच्या टॉपिक कडे वळूया. आज आपला टॉपिक आहे जो माझ्या खूप जवळ आहे आणि इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग फॉर मी. कारण की माझ्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये मला अॅक्यूट्स भेटतात, मला आणि सगळ्यांनाच अॅक्यूट्स येतात, आणि त्या अॅक्यूट्सला डील करणं हे खूप महत्वाचं असतं, स्पेशली इन विलेज लेवल और इन रूरल लेवल आणि तालुका लेवल. त्यामध्ये आपण आज बघणार आहोत की होमिओपॅथिक मॅनेजमेंट हे अॅक्यूट केसमध्ये कसं करायला पाहिजे, किंवा आपण कुठल्या प्रकारचे स्टेप्स किंवा कुठल्या प्रकारचं एक प्रकारची प्रोसेस फॉलो केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला मराठी पेशंट, स्पेशली मराठी, हिंदी, गुजराती, वाटेवर जे काय असतील ते, त्यांची व्हर्नाक्युलर लँग्वेज आपण त्याला कसं ट्रान्सफर करू शकलं पाहिजे, हे आपण आज बघणार आहोत. आपण आज एक्झॅक्टली बघणार आहोत की अॅक्यूट नक्की काय आहे, नाही का, आणि अॅक्यूटला डील करताना एका डॉक्टरची भूमिका काय असायला पाहिजे.
अकॉर्डिंग टू माय अंडरस्टँडिंग सिन्स लास्ट 13 years आय ट्राय टू अंडरस्टँड माय ओन स्टेप्स, आणि मग मी त्या 7-8 स्टेप फॉलो करतो जेव्हा जेव्हा माझ्याकडे अॅक्यूट किंवा पॅथॉलॉजिकल केसेस येतात. आणि त्या प्रोसेस फॉलो करताना त्याचा त्याचा सिग्निफिकन्स काय, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे ड्युरिंग केस चेकिंग, याचं पण आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये आपण आज बघणार आहे 3 केसेस. एक केस आहे बी स्टिंग, अनदर इज बर्न अल्सर, अँड थर्ड इज कोमा. मी इथे कोमा याच्यासाठी सांगतोय तुम्हाला की इव्हन दो जर आपण ही मेथड किंवा ही प्रोसेस आपण डीप पॅथॉलॉजी केसेस मध्ये जरी वापरली तरी याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. तर आपण आज बघणार आहोत की अॅक्यूट म्हणजे काय. As usual, everyone knows about all the homeopaths what exactly acute means, but just for more information, acute ही एक कंडिशन असते, acute ही एक सिच्युएशन असते जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो. acute ही कंडिशनच मुळात सडन, व्हायलेंट आणि पॅनिक असते, आणि तेव्हा त्याला आपल्याला अर्जंटली मेडिसिन देणं गरजेचं असतं, किंवा गरजेचं मेडिसिन यासाठी देणं गरजेचं असतं कारण की जर ते खूप जास्त झालं तर त्याच्यासाठी तर लाईफ थ्रेटनिंग पण होऊ शकतं. त्याचा फेज, त्याचा स्पेस हा खूप फास्ट असतो. पेशंटला लवकरात लवकर बरं करणं हा आपला मुळात उद्दिष्ट असतो. त्याच्यामध्ये आपल्याला पेशंटला जास्त विचारायला वेळ नसतो कारण की तो त्या बोलण्याच्या कंडिशन मध्ये नसतो. असतो तर त्याला आपल्याला पूर्ण मेंटल कंडिशन समजून घ्यायची असते. सो बेसिकली दिस इज अबाउट द अॅक्यूट कंडिशन वॉन्टेड टू टेल यू. सो नेक्स्ट, जेव्हा मी पण प्रॅक्टिस स्टार्ट केली होती किंवा प्रत्येक होमिओपॅथला हा प्रॉब्लेम पडतो की अॅक्यूट कंडिशन आल्यानंतर, अॅक्यूट पेशंट आल्यानंतर आपण त्याला डील कसं करायचं, त्याला काय विचारायचं, आपण ही केस कशी सॉल्व्ह करायची, कुठल्या स्टेप्स फॉलो केलं तर मी माझ्या प्रत्येक अॅक्यूट केसला सॉल्व्ह करू शकलो पाहिजे विथ द मॅक्झिमम 99% ऑफ रिझल्ट. किंवा अशी कुठली प्रोसेस आहे किंवा अशा कुठल्या स्टेप्स आहेत, कुठल्या महत्वाचे पॉइंट्स आहेत, जर मी त्या अॅक्यूट केस मध्ये विचारल्या तर माझ्या पेशंटला लवकरात लवकर बरं होऊ शकेल. आणि अलॉंग विथ दॅट अॅक्यूट कंडिशनला स्पेशली माझं बिहेवियर, माझं क्वालिटी, माझं लक्ष कसं असायला पाहिजे याबद्दल आपण थोडंसं बघूया. मित्रांनो, मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की पहिल्यांदा आपल्याला आपल्या पॅथीमध्ये किंवा आपल्या मेडिसिन मध्ये फेर असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्यामध्ये एवढे पोटेन्शियल आहे ना की आपण कुठल्याही आजाराला बरं करू शकतो. त्यामुळे तो कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे. तिथे असं स्वतःमध्ये डाऊट नको व्हायला की हे होएगा की नाही होएगा. हे डेफिनेटली होएगा, हो सकता है, ऍज डॉक्टर पंकील सेड. आणि टेक इट ॲज अपॉर्च्युनिटी, नो, जे काय अॅक्यूट कंडिशन तुम्ही त्याला संधी म्हणून घ्या की मी स्वतःला प्रूव्ह करतोय, मी माझ्या होमिओपॅथीला प्रूव्ह करतोय, त्याला संधी म्हणून घ्या. डोंट गो अवे फ्रॉम दॅट. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन अॅक्यूट कंडिशन or acute dealing with the acute patient, you don't need to get prejudiced. You must need to be unprejudiced. Along with that, आपल्याला आपले 4 अँटीनेज, 5 अँटीनेज अलर्ट ठेवायला पाहिजे. These are the 5 senses. You must need to be focused on the patient while entering into the clinic. त्यांनी जसं आपल्या कॅबिनला एंटर केलं, अॅक्यूट कंडिशन मध्ये येतोय तर असं लाईक कॉक्रोच काइंड ऑफ अँटीनाज अलर्ट झाले पाहिजे. वास येतोय का बघा, तो कसा बोलतोय बघा, तो कसा चालतोय बघा, तो काय करतोय, काय नाही करतोय हे बघा. That's why we need to be precise, we need to be exact, we need to be accurate while dealing with the acute patients. या अॅक्यूट कंडिशनला डील करताना या 13 वर्षाच्या प्रॅक्टिस मध्ये मी जे काय 7 पॉइंट मला कळले मी त्याबद्दल तुम्हाला सांगतो. थेरॉटिकल पार्ट सगळ्यांनाच माहित आहे. अॅक्यूट केस चेकिंग, ॲज डॉक्टर हनीमन टोल्ड इन अवर aphorism from 83 to 104, already we know. But today I would like to share about my clinical approach. Today I will share about some practical approach, how we can implement our practical approach in our acute cases. आणि जेव्हा आपण हा अप्रोच फॉलो करू तेव्हा आपल्याला कळेल की नक्की आपण पेशंटला कसं लवकरात लवकर एक्झॅक्ट रेमेडी देऊन बरं करू शकतो. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे बघा, पेशंट जेव्हा तुमच्याकडे एंट्री करतो ना, तुम्ही त्याला फक्त ऑब्झर्व करा आणि ऐका. शंकर सरांनी म्हटलेलं आहे की 10 मिनिटं त्याला ऐका, त्याची चिप करणे फक्त 10 मिनिट ऐका, त्याला कुठलाच रीडिंग क्वेश्चन विचारू नका. द मोस्ट इम्पॉर्टंट, वी मस्ट नीड टू टेक अ फॅक्च्युअल थिंग्स, फॅक्ट घ्या, जो है वो लो, डोंट युअर ओन माइंड. आपलं डोकं त्याला लावूच नका. तो सांगतोय ना असं आहे ते घ्या, तो बोलतोय ना असं होतंय एवढंच घ्या, तो बोलला ना की इकडे आग होते, मिरची पावडर टाकली असं वाटतंय, तर टेक इट दॅट ऍज इफ फ्रॉम लाईक मिरची सारखं वाटतं म्हणून, पेपर पावडर, टेक इट. त्याचं खूप महत्वाचं आहे आपल्याला. मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे एक पेशंट आला होता, लहान मुलगा. त्याच्या आई वडील आणि आजोबा तिघेही त्याला घेऊन आले गाडीमध्ये, आणि ते मला म्हणाले की हा एका ठिकाणी थांबतच नाहीये, याला फक्त आईकडेच राहायचंय, आईकडेच राहायचंय. तो कॅबिन मध्ये पण थांबायला, 3 जण घेऊन. झालं काय आलं नक्की म्हणजे काय, याला खोकला होता, जेवता जेवता त्याने उलटी केली, आणि तेव्हापासून उलटी केल्यापासून तो कंटिन्यू होता आईच्या कडेवरच आहे, कोणाकडेच जायला तयार नाही. तर म्हटलं त्याला चेक करू की याला ऑफकल्ट करू की काय करू.
सो हिअर वी नो अंडरस्टँड नीड टू द इम्पॉर्टन्स ऑफ ऑब्झर्वेशन. मला एक गोष्ट तिथे कळली की फक्त तो आईकडेच राहतो, ना वडिलांकडे राहतो ना आजोबांकडे जात आहे. तर तिथे एक रुब्रिक आपल्याला माइंडमध्ये, कॅरी डिझर्ट टू बी मदर ओनली बाय, खूप छान रुब्रिक आहे. त्याच्यामध्ये सिंगल रेमेडी द अँटीमटार्ड. आणि इफ यू गो फॉर कफ इटिंग वॉमिटिंग आफ्टर, तिथे पण अँटीमटार्ड येतं. तर त्याच्यामुळे इथे आपल्याला ऑब्झर्वेशनची खूप गरज आहे. आपल्याला आपले 5 सेन्सेस अलर्ट ठेवणं खूप गरजेचं आहे. सो अलॉंग विथ चीफ कंप्लेंट, पेशंट जेव्हा बोलतोय तर ते कळा की तो कॉन्कमिटंट बद्दल बोलतोय की त्याचे जे सिम्पटम्स असो त्याच्याबद्दल बोलतोय, ते पण कळणं गरजेचं आहे. पण माझा जास्तीत जास्त मला फोर्स हा राहील की जे फॅक्ट आहे तेच घ्या, स्वतः त्याच्यामध्ये काही इंटरप्शन करू नका. दुसरी महत्वाची गोष्ट अॅक्यूट केसेस मध्ये ती येते इटिओलॉजी. तो जे काय अॅक्यूट कंडिशन घेऊन येत आहे त्याला विचार आहे कधीपासून सुरू झालाय आणि का सुरू झालाय. यू मस्ट नीड टू नो अंडरस्टँड द इटिओलॉजी, कॉज ऑफ दॅट कंडिशन, दॅट डिसीज. तो फक्त आपल्याकडे होऊ शकतो की तापच घेऊन येईल, कसं ताप आहे, अरे पण कधीपासून आहे आणि कशामुळे झाला हे तर सांग. हे जेव्हा तुम्हाला कळेल देन यू कॅन गेट अ एंट्री पॉईंट टू द केस. एंट्री पॉईंट तुम्हाला रुब्रिक पर्यंत जायला हेल्प होऊ शकते. की त्याला ताप कधीपासून आला, तो म्हणाल की मी रात्री गावाला गेलो होतो आणि थंडी होती आणि तिथे आईस्क्रीम पण खाल्ला. यू गेट अ इटिओलॉजी. fever elements from taking cold, eating ice cream. सो ही इज ऑल्सो इम्पॉर्टन्स ऑफ इटिओलॉजी. मला एक तुम्हाला खूप छानशी गोष्ट सांगायची वाटते. मला केस आठवलेली आहे. माझ्याकडे एक म्हाताऱ्या व्यक्तींना ते घेऊन आले आणि तो तसाच बेशुद्ध होता आणि आणून तुम्ही डायरेक्ट टेबलवर टाकला. तो बेहोश होता. म्हटल्याला झालं काय? म्हणे झालं, यांना झाले 2-3 माणसं असे जे बेशुद्ध पडतात. म्हटलं काय काय झालं नक्की? काय नाही, यांचं बीपी लो होतं आणि बेशुद्ध पडतात. म्हटलं ठीक आहे. आणि त्यांनी ना त्यांची फाईल आणली होती आणि ते मेडिसिन घेत होते अकोल्याला. ते म्हटलं यांना काय झालं, तर त्यांना म्हणे हार्ट कंप्लेंट आहे आणि त्याच्यामुळे डॉक्टरांनी त्यांना चेक केलं आणि डॉक्टरांनी त्यांना दिलं की यांना एंडोकार्डायटिस आहे आणि त्यांचा वारंवार बीपी लो होतो. सो दिस इज द इटिओलॉजी. आणि त्या इटिओलॉजी मध्ये मला कळलं की त्यांचं डायग्नोसिस पण जे आहे इट्स अ एंडोकार्डायटिस. सो हिअर फेंटिंग विथ हार्ट कंप्लेंट्स, एंडोकार्डायटिस. अप्रतिम सायन्स आहे आपल्याकडे, सांगतो तुम्हाला मित्रांनो. पण इथे आपल्याला कळायला की कुठे कशाला इम्पॉर्टन्स द्यायला हवं. जसं आपण इटिओलॉजीला इम्पॉर्टन्स दिलं तसं आपल्याला इथे कळायला हवं की डायग्नोसिसला पण तेवढा इम्पॉर्टन्स आहे. आणि जेव्हा मी रुब्रिक्स घेतलं की फेंटिंग हार्ट कंप्लेंट्स इन एंडोकार्डायटिस, सो देर इज ओनली 2 रेमेडीज, आर्सेनिक अँड व्हरॅटरम वी. आणि जेव्हा आपण त्याचा रेफरन्स घेतला बोरिक मध्ये, इन बोरिक रेपर्टरी, बोरिक मेडिका इन जनरलिटीज, दे आर गिवन induces fall of both systolic and diastolic blood pressure because of because of heart complaints. Veratrem V चं mentals पण is like also arsenic, but त्याची sphere of action बघा तुम्ही exactly on endocardium वरती आहे. And because of reduce the blood pressure. After giving Veratrem V, he was absolutely right. आपण परत आपल्या पॉईंटवर या डायग्नोसिस कडे. जर तुमच्याकडे पेशंट आलाय ना तापेमध्ये, तर त्याला बघा तो डायग्नोसिस काय आहे. आणि जर तो ताप बरा नसेल होत विदिन 3 to 4 days, then you must need to go for investigation. Also go for clinical examination. मी तुम्हाला परत सांगावंसं वाटेल, जे लोक रुरल एरियात प्रॅक्टिस करतात तिथे पेशंटला गरजेचं असतं की डॉक्टरने मला चेक करायला पाहिजे. आणि मोस्ट ऑफ द केसेस इन अॅक्यूट कंडिशन यू विल नो अबाउट दिस, इट गेट सॉल्व विथ द क्लिनिकल एक्झामिनेशन. माझ्याकडे असाच एक बच्चू आला होता की त्याच्या मांडीमध्ये दुखत होतं आणि त्यांनी लपना चिपणी खेळताना भिंतीवरनं उडी मारली आणि चेक करताना मला कळलं की त्याला जांघेमध्ये दुखते, उजव्या साईडच्या जांघेत दुखते. आणि नंतर मी बघितलं की त्याच्यामध्ये आपल्याला रुब्रिक सापडले की पेन इन द राईट थाय, and that is nothing but a crural neuralgia, and crural nerve is nothing but a branch of femoral nerve. With his clinical examination I got the single remedy of Staphysagra, and he was absolutely right. Even with the stitching pain, sharp pain is given in Staphysagra. Go to the Borik or Patak Mater Medica, open the extremities and you will get there. Crural neuralgia. So because of clinical examination, you can understand त्याला tonsils आहेत का, त्याला pharyngitis आहे का, त्याला अजून काही प्रॉब्लेम्स आहेत. पेशंटला नाही कळत बोलताना, तो फक्त बोलणार की मला इकडे दुखतंय. तर इथे पण त्याचं खूप आपल्याला महत्व आहे. थर्ड कमिंग टू द मोडॅलिटी. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. ऍटलीस्ट आपल्याला पेशंटला एवढं तर विचारायलाच पाहिजे की त्याची मोडॅलिटी काय आहे. Here is the only one hot point where we get the single deeper and particular symptom at local level. आणि लोकल लेवलचे सिम्पटम्स हे खूप फॅक्च्युअल असतात आणि ते एवढं महत्वाचं आहे की आपण डायरेक्टली वी कॅन एंटर टू द रेमेडी. फिफ्थ पॉइंट इज करंट मेंटल स्टेट ऑफ द पेशंट, ज्यावरून आपल्याला त्याचं
पोटेन्सी कळेल, त्याचे मेंटल रुब्रिक्स कळतात आपल्याकडे पिक्युलर असेल का, पेशंट घाबरतोय का, पेशंट रडतोय का, पेशंट पॅनिक आहे का, त्यावरनं पण आपल्याला कळेल. 6th point is about the sensation at physical level, mind level, and the system level. That is nothing but an signal. If patient is talking about the pain, like if the pain is like burning, you need to ask him the burning म्हणजे काय होतंय. So then he will tell, ते तुम्हाला सांगेल की माझ्या पायाच्या इथे जखम झाली, तिथे बर्न होतंय आणि आय एम नॉट एबल टू मूव्ह, तिथे काहीतरी पकडल्यासारखं वाटतंय. So you can understand this is something which is related to the anacardiaceae family. And then we can ask him about his modalities, about the diagnosis, about the etiology, and then we can think. So among these 7 points, we must get a space where we can go to the enter into the remedy. आपण प्रयत्न करूया हे जे 7 पॉइंट्स आहेत याला आपण केसेस मध्ये कसं समजून घेऊ शकतो, किंवा आपण याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आपल्या रोजच्या प्रॅक्टिस मध्ये कसं घेऊ शकतो, जिथे पेशंटला रेपर्टरी लँग्वेज बोलता येत नाही, जिथे पेशंटला इंग्लिश बोलता येत नाही, त्याला एक्झॅक्टली रुब्रिक्स मध्ये बोलता येत नाही. तर हे खूप छान केस मी तुम्हाला सांगू इच्छितो. दिस इज अ केस ऑफ इन्फ्लामेशन. एक छोटासा मुलगा माझ्याकडे आला होता 1-1.5 वर्षाचा, आणि त्याचे पॅरेंट्स त्याला घेऊन आले, म्हणाले की सकाळपासून खूप रडतोय. म्हणजे झालं काय नक्की, पाहिल्यावर मला कळलं की त्याच्या पेनिसला तिथे काहीतरी स्विलिंग झालंय आणि ते खूप इडिमॅटस झालंय आणि तिकडे असं शायनी पफिनेस पण फॉर्मेशन झालंय. मग त्याच्या आईला विचारलं काय झालं, तर आई म्हणाली काही नाही, त्याला असं खाली टाकलं होतं उघडं आंघोळ झाल्यानंतर आणि असं वाटतं की त्यांना तिथे काहीतरी चावलं. त्याच्या आईचं म्हणणं होतं की तिथे गांधील माशी चावली, मधमाशी नाही, गांधील माशी, पण काइंड ऑफ अ बी. आणि सकाळपासून तो रडतोय, अक्षरशः रडतोय. त्याला एवढं दुखतं की त्यानंतर त्यांनी लघवी पण नाही केली. माझ्याकडे ती केस दुपारी 3-3:30 ला आली असेल. तर त्याला बघताना कळलं की त्याला हात पण लावू देत नाही, कडेवर घेता येत नाही. कडेवर घेतलं की त्याला कपडे टच झालं की तो खूप रडतो. मग त्याच्या घरी आजोबांनी फक्त प्रयत्न केला की त्याला थंड पाणी शिंपडून बघितलं, थोडं त्याला बरं वाटायचं, पण ते पेन काही थांबत नव्हतं. तो अक्षरशः रडत होता, नाही का. तर इथे आपल्याला हे कळलं की एवढ्या शॉर्ट केसमध्ये जो बच्चू कंटिन्युअसली रडतोय, तो कंटिन्युअसली पेन मध्ये आहे, अक्यूट कंडिशन मध्ये आहे. वी कॅनॉट गो इन मोर डिटेलिंग टू आस्क. द थिंग इज दॅट इन पेडियाट्रिक केसेस वी मस्ट नीड टू कीप अवर अँटीना अलर्ट ऑफ ऑब्झर्वेशन. पेडियाट्रिक केस बच्चू तुम्हाला काय बोलणार नाही, अंकल मला इकडे दुखतंय, असं होते तसं होते, नाही. यू मस्ट कीप युअर आईज ओपन, ऑब्झर्व करा. सो या केसमध्ये आपल्याला काय कळलं आपण बघू. या केसमध्ये पहिल्यांदा जे ऑब्झर्व केलं आपल्याला या केसमध्ये ते कळलं की त्याला इन्फ्लामेशन झालंय पेनिसला, जो है वो अपन ले रहे हैं यहाँ पे. अदर थिंग इट्स लुक्स लाईक अ इरिसिपिलिस. आणि कॉजेशन आपल्याला माहिती आहे की त्याला तिथे काहीतरी चावलंय, गांधील माशी तिकडे चावली आहे. इट्स वन काइंड ऑफ अ बी स्टिंग. along because of that bee sting, because of that pain, he is not passed the urine, suppression of urine झाला. And along with the modality we have aggression by touch, emulsion by cold water application. आणि at mental level तो कंटिन्युअसली रडतोय. या एवढ्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आउट ऑफ दॅट 7 to 8 points. Then we try to understand the exact scenario, exact process of the acute condition into the rubrics. तर आपण पहिल्यांदा रुब्रिक घेतलं, किडनी सप्रेशन ऑफ युरिन एन्युरिया चिल्ड्रेन इन. देन वी टूक अवर ऑब्झर्वेशन, मेल इन्फ्लामेशन पेनिस पर्पिस, अँड अवर डायग्नोसिस इज अबाउट इरेसिपिलिस. मेल इरेसिपिलिस पर्पिस तिकडे फक्त 5 रेमेडी आपल्याला भेटल्या. देन इटिओलॉजी, स्किन स्टिंग्स ऑफ इन्सेक्ट्स, बीज ऑफ, एक्झॅक्ट बीज ऑफ. इन जनरल इज पेन टच अग्रवेशन. मोडॅलिटी, पेन एक्सटर्नल बाथिंग, वॉशिंग, एम्युलेशन, कोल्ड. त्याला बाहेरून त्याच्या सुवर थंड पाणी घातलं की त्याला बरं वाटायचं, आणि तो सकाळपासून रडतोय, कंटिन्युअसली रडतोय. तर आपण त्याला इथे रेमेडी दिली आहे एपिस्मेलिबिका, आणि रात्री 10:30-11 वाजेपर्यंत त्याची जी लघवीची जागा आहे ती ऍब्सोल्युटली नॉर्मल आहे. त्यामुळे त्याला तिथे दिसेल, तिथे जे काय चावलंय ना त्याचा तुम्हाला तिथे पॉईंट दिसेल. पण माझा सांगायचा हेतू आहे की हिअर वी कॅन ट्राय टू अंडरस्टँड पेशंट exactly what they narrate, exactly what we have the factual things, you know. तर जेव्हा आपण ही प्रोसेस फॉलो करू, जेव्हा आपण ही कंडिशन किंवा हे स्टेप्स फॉलो करू, आपण रेमेडी पर्यंत पोहोचू शकतो. कोणाला वाटलं असेल की आपण याला एपिस्मेलिबिका देऊन मोकळं करू शकतो, पण त्याचे सगळे पॉइंट्स कव्हर झाले पाहिजे. दॅट इज द नथिंग बट द पोर्ट्रेट ऑफ द डिसीज. शंकरन सर नेहमी म्हणतात की देयर इज द आयडिया here to go hard facts at the local level,
go at the local level and explore the local senses and the modalities and looking for the PQRS. So that is the PQRS. In every case, though it's acute or pathological case, you must need to go to the cause and the course according to the Von Wilson. त्याचा कोर्स बघा ना काय आहे, तो कसं सुरू झालं, कधी सुरू झालं, त्यांनी काय केलं, त्यानंतर कुठल्या स्टेप्स होत्या, त्या सगळ्या स्टेप्स तुम्हाला कन्सिडर कराव्या लागेल. मला एक आठवतं की माझ्याकडे मला सकाळी सकाळी 6ला फोन आला होता माझा एक कलिगचा. बोलले की माझ्या एका रिलेटिव्ह कडे बच्चू आहे आणि त्याला असायटिस झालाय आणि त्याला 2 महिने झाले असायटिस आहे, पण तो काल रात्रीपासून खूप रडतोय. म्हटलं तर सकाळी जाऊन आपण त्याला बघूया. त्याला बघायला गेल्यानंतर कळलं की तो खरंच खूप रडत होता. त्याचा ऍब्डोमिनल गर्थ होता, त्याला श्वास घेता येत नव्हता आणि तो कंटिन्युअसली स्टूल पास करत होता. पण यावेळी फक्त मी एक ऑब्झर्वेशन केलं की याच्यात नक्की होतंय काय. तो रडताना कंटिन्युअसली कान पकडत होता, तो रडताना कंटिन्युअसली साईडचं ब्लँकेट पकडत होता, तो रडताना कंटिन्यू त्याची आई त्याच्या हातात बोर्ड देत होती. जेव्हा जेव्हा त्याला दुखत होतं तो कंटिन्यू प्रयत्न करत होता की मला काहीतरी पकडायला पाहिजे. यू कॅन ऑल्सो सी ही होल्ड हिज इयर, नाही का. सो मला हे इन माय ऑब्झर्वेशन दिस इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पिक्युलर पॉइंट फॉर मी, अँड आय ट्राय टू फाइंड आउट एक्झॅक्टली इन द रेपर्टरी लँग्वेज. When I go to the repertory, I try to find out in mind holding, being held, desire for pain form. This kind of accuracy we need, and there is the one remedy that is nothing but an arsenic. And after taking all the rubrics or the totality of that patient, after giving arsenic, he was completely better. जी केस आपल्याकडे 2-3 महिन्यामध्ये बरी झाली नव्हती, ती केस विदाउट टॅपिंग बरी झाली. जस्ट इमॅजिन. सो व्हॉट आय मीन टू टेल यू, जरी तुम्हाला एंट्री पॉईंट भेटतात थ्रू द ऑब्झर्वेशन, पण तरी आपल्याला बाकीचे 7-8 पॉईंट कव्हर करायचा प्रयत्न केला पाहिजे. आपण परत पुढच्या केस कडे वळूया आणि समजून घेऊया की काय प्रोसेस आहे ती. मला इथे आवर्जून नेहमीच सांगावंसं वाटतं की जेव्हा जेव्हा मी कोणाकडे शिकायला गेलो किंवा माझ्या मेंटर्स कडे शिकायला गेलो, ते केस घेतात आणि ते मेडिसिन फाइंड आउट करायचा प्रयत्न करतात आणि मेडिसिन सांगतात पण की शेवटी ही मेडिसिन आली आम्हाला आता चांगलं शिकवताना किंवा कुठे पण नव्हते. पण माझा नेहमी हट्ट असतो की सर तुम्ही मला मेडिसिन नका सांगू, मला तुम्ही सांगा की त्या मेडिसिन पर्यंत कसे पोहोचला. आणि हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. तुम्हाला समोरच्या मेंटॉर्स बद्दलच्या डोक्यामध्ये काय चालू आहे, त्यांची थॉट प्रोसेस काय आहे, त्या मेडिसिन पर्यंत ते कसे पोहोचले, विच काइंड ऑफ स्टेप्स दे फॉलो, स्टेप बाय स्टेप. जेव्हा तुम्हाला हे येईल ना, तेव्हा समजून घ्या की जे त्यांनी केलं ते आपल्याला पण जमेल. मग आपण पण त्यांच्याप्रमाणे एक्झॅक्ट रेमेडी पर्यंत पोहोचू शकू. म्हणजे काय होतं ना की जेव्हा जेव्हा आपल्याला केसेस आपण काय करतो की रुब्रिक्स टाकलंय की अरे ये दवा आहे, मेरे को लग रहा है ये दवा आहे, मला वाटतं की त्याचं हे महत्वाचं आणि ही त्याची रेमेडी असेल, आणि ती रेमेडी आलं की आपण आनंदी होतो. मी पण केलं, ही चूक आपल्या सगळ्यांकडनं होते. पण माझा नेहमी हट्टच राहिला की ह्या मेडिसिन मध्ये तुम्ही पोहोचले कसे, मला हे सांगा. आणि जेव्हा हे तुम्हाला कोणी सांगेल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की अरे ये दिस इज द ओनली बुल्स आय टू रीच अप टू द रेमेडी. One of my friend, day before yesterday, he told me the journey is more important than the destination. He's absolutely right. Try to understand the journey of finding the remedy. Try to understand the journey of the process or the step or the course of finding the remedy to reach up to the similarium, to reach up to the source. Whatever is the acute case or chronic case, whatever the sensitive method or what else. पण तुम्हाला समोरच्याच्या मनामध्ये कळलं पाहिजे की तो कसा पोहोचतो. आणि हेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की अक्यूट केसेस मध्ये जिथे व्हर्नाक्युलर केसेस असतात, जिथे पेशंट बोलू शकत नाही, तर ऍटलिस्ट आपण बघू तर शकतो, आपण त्याचे लोकल लेवल सिम्पटम्स तर घेऊ शकतो. असं काय गरजेचं नाही की आपल्याला प्रत्येक वेळेस माइंडच घ्यायचं आहे किंवा मेंटल्सच घ्यायचे आहेत. जे दिसतं आपण ते घेऊ शकतो. यानंतर आपल्याकडे पुढे अजून एक छान केस आहे. ही एक म्हातारी होती आणि ती म्हातारी माझ्याकडे आली होती आणि तिच्या हाताला अल्सर झाला होता. मजेशीर गोष्ट अशी आहे की ती म्हातारी आल्याच मला शिव्या घालायला लागली. म्हणाले की बघ तुला बरं होत असेल तर कर, नसेल करत तर बाबा नको करू, मी कंटाळली झाले, 2 महिने झाले बरी होत नाहीये ती. तिथेच मला कळलं की हे एवढं दुखत आहे की मला सहन होत नाही, रात्रभर झोपू शकत नाहीये मी. शी वॉज सो अँग्री ड्यू टू द पेन. बापरे आता काय खरं नाही आपलं. म्हणजे चला ठीक आहे बघूया काय होईल. सो दॅट केस इज अबाउट बर्न अल्सर. झाले 2 महिन्यापासून तिच्या हाताला जळालेलं होतं. मी तिला विचारलं मावशी कसं झालंय जरा सांग मला. ती म्हणाली काय नाही, म्हातारीने बोलली की चपात्या टाक, मी चपात्या टाकायला गेली, चपाती टाकताना त्याची वाफ उडाली, हाताला इथे एक छोटासा फोड आला, माझ्या एक डिस्टर फॉर्मेशन झालं
आणि तो फोड काय बसे ना, त्या फोडाचा नंतर मग अल्सर फॉर्मेशन झालं असं डॉक्टर म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये. मला काय कळत नाही त्याचं. म्हटलं ठीक आहे, ठीक आहे. जरा प्रेमाने तू बोल, मला कळू दे. ती बोलली काय कळू दे, 2 महिन्यापासून बसत नाहीये ते जळालेला भाग. तू जमते का बघ, करून दे. म्हटलं सांग ना कसं दुखतं तुला तिकडे. कसं दुखते म्हणजे काय? खूप आग होते तिकडे मला. विस्तवाची कशी आग असते ना, तशी आग होते. असं वाटतं तिथं कोणी काहीतरी पेटवलंय. एवढी आग होते. आपण कसं शेतात काडी कचरा पेटवतो ना, तशी आग होते तिकडे मला त्या भागामध्ये. म्हटलं ठीक आहे. म्हणजे तेवढी चिडते का बरं? चिडून येतं काय करू? रात्रभर झोपू शकत नाही. एवढी आग होते. घरातून बाहेर, बाहेरून घरात असते नेहमी मी. मग शेवटी कंटाळून बाहेर जाऊन झोपते. तिथे थोडी थंडी हवा लागली की मग मला बरं वाटतं. मग रिलेटिव्ह होते ते पण म्हणायला लागले त्याचा मुलगा. म्हातारीला कडा काय बरं, लय शिव्या घालते घरी. तिचं जर दुखणं सुरू झालं की ती आवरत नाही. कोणाला शिव्या घालेल, घर उरावर घेऊन गेल. काय खरं नसतं तिचं. म्हटलं ठीक आहे. तर तिथे मला हे कळलं की शी इज बेटर इन ओपन एअर. अंगणात जाऊन झोपते, तिला सकाळी सकाळी झोप लागते थंडावा भेटला की. नंतर त्या त्या जागेचा मी त्याला टच करून बघितलं. तिथे खरंच पेन होतं. पण बघताना मला कळलं की दॅट अल्सर वॉज ड्राय. आणि दिस इज माय क्लिनिकल एक्झाम. मी असं नेहमी बघतो की जर उंड असेल किंवा जर अल्सर फॉर्मेशन जर ऍब्सेस असेल त्याचा वास घेऊन बघतो. असा वास घेऊन बघतोय नेहमी. जर तिथे ऑफेन्सिव्ह स्मेल असेल तर मला कळतं की तिथे इन्फेक्शन आहे. ग्राम निगेटिव्ह ग्राम पॉझिटिव्ह इन्फेक्शन झालेलं आहे. तिथे पस फॉर्मेशन झालेलं आहे. आणि ते करणं खूप गरजेचं आहे. वेनेवर देर इज अ इन्फेक्शन, देर इज ऑफेन्सिव्ह स्मेल, म्हणजे तो पार्ट खराब होतोय. त्याच्यामुळे आपल्याला त्याला लवकर औषध देणं गरजेचं आहे. तर या केसमध्ये आपल्याला काय कळलं की या केसमध्ये आपल्याला कळतं की इथे काहीतरी इटिओलॉजी आहे. ती इटिओलॉजी कळणं गरजेचं आहे. इथे काहीतरी लोकेशन आहे त्या अल्सरचं, ते कळणं गरजेचं आहे. इथे काहीतरी कॅरेक्टरिस्टिक आहे पेनमध्ये, त्या बर्निंग पेनमध्ये काहीतरी आहे इम्पॉर्टंट जे आपल्याला बघायचं आहे. सो इथे मला एक ही गोष्ट कळली की त्या म्हातारीला जेव्हा अल्सर झाला तो 2 महिने झाला बसला नव्हता. हा माझ्याकडे खूप महत्वाचा भाग होता. तिने अँटीबायोटिक्स घेतले असतील, तिथे ऑइंटमेंट लावले असतील, पेन किलर घेतले असतील, अँटीऑक्सिडंट घेतले असतील, काय जायने जे काय केलं असेल, पण तो अल्सर काय बसत नव्हता. सो दॅट वॉज द वन ऑफ द मोस्ट पिक्युअरस पॉईंट फॉर मी. द बर्न्स फेल टू हील ऑर इल इफेक्ट्स. होऊ शकतं तिने तिकडे खूप सारे आयुर्वेदिक उपचार केले असतील घरगुती, पण ते काय बसत नव्हतं. हे माझ्यासाठी तिथे खूप महत्वाचं होतं. देन हर इटिओलॉजी वॉज बिकॉज ऑफ हॉट पेपर. नुसतं जळल्याने नाही झालं ते, चपातीच्या गरम वाफेने झालं. आपल्याला जाणीवपूर्वक ऐकायचंय पेशंट काय बोलतो ते. आपल्याला जर आपण जर खेळलो सुपर मजा नाही येणार. कळून घ्या काय म्हणतोय ते. त्या गरम वाफेने झालंय. देन अदर दॅन इज लोकेशन ऑन द रिच जॉईंट. अँड देन द कॅरेक्टर ऑफ द पेन इज बर्निंग एज इफ लाईक अ फायर. आग झाल्यासारखं वाटतंय तिथे. And because of pain, she is completely violent. She is completely in anger. She is completely irritable, abusive, shouts, in rage, in fury, you know. And because of pain, she is not able to sleep at night. तिला झोपच लागत नव्हती. Whatever the model, it is because of open air. थंड हवा आली तर तिला बरं वाटायचं. And one of the most important point is offensive smell and the dryers. खूप सारे अल्सर उजिंग पण असतात. कुठे कुठे अल्सरला डिस्चार्ज असतो, थिन वॉटर डिस्चार्ज असतो. मोस्ट ऑफ द लाईक मॉक्सॉल घ्या, नायट्रिक ऍसिड घ्या, पायरोजनचा अल्सर घ्या, जिथे इन्फेक्शन म्हणून आपण म्हणू शकतो, नाही का. असं खूप सारे रेमेडी जिथे अल्सर ओझिंग असतो, लाईक कॉस्टिकम घ्या, द मॉइस्ट डिस्चार्ज असतो, थिन डिस्चार्ज असतो तिकडे. इथे हा अल्सर ड्राय आहे. पेशंट तुम्हाला नाही सांगणार की हा ड्राय आहे. इट्स युअर ऑब्झर्वेशन. इट्स युअर ऑब्झर्वेशन ऑफ अँटीना टू कीप अलर्ट की अरे हे ड्राय भी आहे यार, हे बहनावाला नाही आहे. बाकीचे अल्सर वाहणारे असतात, तिथे चिकट पाणी असतं, इथे पस असतो, इथे असं काही नाही आहे. हे आपल्याला कळलं पाहिजे. So after considering all these points, according to our steps, diagnosis, etiology, location, character, pain, mental, modality and observation. So we can reach to this. आपण पहिल्यांदा घेतली त्याचं PQRS. Burns fail to heal आणि ill effects. Then etiology. Burns, skin burns, vapor from hot. Exactly vapor from hot. Then the character of pain, as if like fire. Pain, burning, smarting, fire as form. Ulcer the joint over, that is our location. And the modality, emulsion in open air, and that is our observation. Ulcer is dry. And her mentals, she becomes so angry, so violent, so rage into the because of pain. That is the exact thing what she told, and by her son. So after giving arsenic, we got exact remedy and we got beautiful result within 1 month. यु नो, हे काय कठीण नाही आहे, हे सोपं आहे. आपल्याला जे दिसतंय तेच घ्यायचंय आपल्याला. ते सांगते तुम्हाला मी. आफ्टर गिव्हिंग आर्सेनिक, शी इज ऍब्सोल्युटली राईट. मग आता याच्यामध्ये आपला जो पॉईंट राहिला तो कुठला राहिलेला आहे की ते इन्फेक्शन आहे आणि तिकडे तिला ऑफेन्सिव्ह स्मेल येतोय आपल्याला त्या अल्सरला.
तर तो पण पॉईंट आपल्याला कन्सिडर करावा लागेल. सो आय वेंट टू द रेफरन्स वर्क. So I went to the reference and tried to understand exactly arsenic is in by bogus synaptic. तर तुम्हाला बोगस सिनेप्टिकला दिलेलं आहे की मॅडनिंग पेन, ती दुखण्यामुळे पागल झाली आहे, कोणाला पण शिव्या घालतात, कोणाला पण बोलत राहते. And the pain as if like a fire, like a hot needles. Exact is written there. And she is completely very restless because of aggression affected part. There is offensive putrid cadaver smell to the ulcer. In arsenic also emulsion by hot water application, but here emulsion by cold air, open air. So this is the exact thing what we need to understand here. We need to go to the next point. मला इथे ह्या प्रोसेस मध्ये आपल्याला एक गोष्ट कळाली पाहिजे की आपण ही जी प्रोसेस आहे त्यामध्ये डायग्नोसिस आहे, इटिओलॉजी आहे, ऑब्झर्वेशन आहे, मोडॅलिटीज आहे, वॉट एव्हर, कुठून तरी आपण केस मध्ये एंट्री करू शकतो. 9 आउट ऑफ 7 to 8 पॉइंट ऍटलीस्ट वी कॅन गेट 5 पॉइंट्स. No, 9 out of 5 points at least we can get 4 to 3 points. Then we can confirm by other points. But especially in pediatric cases, you must need to open your eyes. Observation खूप आपल्याला महत्त्वाचं आहे. So we have another case of coma. So why I am sharing this case here? Because कोमॅटोज केस मध्ये पण जिथे आपण काही करू शकत नाही, जर आपण स्टेज फॉलो केल्या तर तिथे आपल्याला या केसेस मध्ये कळू शकतं की आपण कसं पुढे जाऊ शकतो बाय फॉलोइंग दिस प्रोसेस. This is one of the most interesting case. This is the case of coma with the pneumonia. आणि ज्यावेळेस मला फोन आला तर दॅट टाइम ही वॉज ऑलरेडी ऍडमिट इन हॉस्पिटल. द डेट वॉज अबाउट द 9th of October 2018. आणि मला फोन आला की डॉक्टर साहेब असं बच्चू आहे, ऍडमिट केलंय, तुमच्याकडून काही होतं का? म्हणजे असं नेहमीच होतं की आपल्याकडे सगळं शेवटी येतं, काही होतं का बघा, आणि वरून ते म्हणतात पण की तुमच्याकडून काही होत नाही. पण दिस इज द ऑपॉर्च्युनिटी फॉर अस की नाही होता हो सकता है. सो दॅट वॉज माय ॲटिट्यूड. म्हणजे ठीक आहे, होत आहे, तुम्ही व्हिडिओ पाठवा मला, आपण बघूया काय करायचं. मी तुम्हाला इथे व्हिडिओ शेअर करू शकत नाही कारण की वी डोंट हॅव दॅट मच टाइम. सो दिस इज द ओनली पिक्चर फ्रॉम विच आय रिच टू द रेमेडी. पेशंट वॉज कम्प्लिटली कोमॅटोज, आणि कोमॅटोज असताना त्याचे आईज ओपन होत होते आणि बंद होत होते, आणि ही वॉज ऑन व्हेंटी. त्याचं सॅच्युरेशन कंटिन्युअसली डाऊन होत होतं. and his MRI report, there was given a generalized cerebral atrophy. इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो काय झालं एक्झॅक्टली. हा बच्चू होता छोटासा 18 महिन्यांचा, आणि तो जेव्हा अकोल्याला ऍडमिट झाला तेव्हा मला फोन आला की डॉक्टर साहेब असं असं झालं होतं. म्हणजे काय झालं नक्की? ते म्हणाले की याला पहिले कोल्ड आला, कफ आला आणि ताप होता त्याला. त्यानंतर आम्ही त्याला ऍडमिट केलं, तिथे कळलं की याला निमोनिया झालाय. म्हटलं बरं, निमोनिया नंतर काय झालं? ते म्हणाले निमोनिया नंतर त्याला वारंवार ताप यायचा, ते त्याला मेडिसिन द्यायचे पण तो काही ताप बसत नव्हता. त्याला एक दिवस एवढा ताप आला 102, 103 की मग त्याला कन्व्हर्जन्स आलं, त्याला फिट आली, आणि मग त्याला त्या फिट मध्ये तो कोम्यातच गेला. कोम्यात गेल्यानंतर तो काही बाहेर येत नव्हता, त्यामुळे त्या डॉक्टरांनी त्याला व्हेंटिलेटरवर टाकला. आणि त्यानंतर त्याची जे व्हायटॅलिटी, त्याचे जे सॅच्युरेशन कंटिन्यू डाऊन होत होतं, आणि डॉक्टर म्हणाले की आता काही खरं नाही, 2 दिवस वाट बघू, आणि जर तो बरा झाला ठीक, नाही तर बघूया काय करायचं आपण. त्यामुळे मग आम्ही तुम्हाला फोन केला. मी म्हटलं ठीक आहे, मला फोन केला, बरं झालं, बघू आपण काय करायचं त्याच्यावर. सो दिस इज द ओनली सिनारिओ. ड्युरिंग दिस कोमॅटोज आपण त्यांना विचारू शकत नाही ना की पेशंट काय करत होता, काय करत नाही, त्याला कडवर घ्यायला आवडतं की नाही आवडत, बिकॉज ही वॉज इन कोमा. या कंडिशन मध्ये आपल्याला जर्नी, द कोर्स, या केसमध्ये आपल्याला कोर्स समजणं खूप गरजेचं आहे. अॅक्यूट केस जरी असेल तरी आपल्याला कोर्स करणं खूप गरजेचं आहे. कारण की जर पेशंटला पहिल्यांदा ताप आला की नंतर ताप आला, त्याला थंडी पहिली वाजली की नंतर वाजली, की त्याला तापेत येतो की ताप झाल्यावर येतो, मग तो पाणी कसा पितो, या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. सो त्याचं पॅटर्न, द डिसीज पॅटर्न, द जर्नी, द कोर्स ऑफ द डिसीज वी मस्ट नीड टू अंडरस्टँड हिअर. सो इन दिस केस व्हॉट आय अंडरस्टँड की पहिल्यांदा तर त्याला कोल्ड कफ फीवर स्टार्ट झाला होता, आणि नंतर त्याला ऍडमिट केलं, मग झालं डायग्नोस की त्याला न्यूमोनिया. And into that pneumonia, he was continuously on high grade fever. त्याला 103 ताप होता. And after that 103 ताप, he went into the convulsions. त्याला fits आले. And due to fits, he went to the coma. And then after coma, his vital organs reacting low. त्याची low vitality start झाली. Saturation कमी झालं. आणि in saturation, into the comatose condition, he was opening his eyes and closing his eyes. That was my observation. That was the exact observation what I noticed.
into that observation what I understand की त्याचे डोळे बंद सुरू होत आहेत. सो मी प्रयत्न केला की आपल्याला असं कुठे रुब्रिक आहे का किंवा आपल्याला कळेल का की काय आहे की ज्याच्यामध्ये निमोनिया पण कव्हर होईल, त्याला फीवर आलेला आहे, त्या फीवर मध्ये मग त्याला कन्व्हर्जन्स आले आणि नंतर तो कोमॅटोज झाला आणि नंतर तो कोमॅटोज मध्ये त्याचे डोळे खालीवर होत आहेत. अलॉंग विथ दॅट त्याची व्हायटॅलिटी पण रिड्यूस आहे. सो आय वेंट टू द पाठक रेपर्टरी. मी अक्यूट कंडिशनला 2-3 रेपर्टरी यूज करतो. बोरिक रेपर्टरी पण ट्राय बघतो, पाठक रेपर्टरी पण बघतो, कम्प्लीट पण बघतो. सो इन बोरिक रेपर्टरी we got the exact rubric coma vigil. Into the coma vigil we have 7 remedies. Also we got another rubric unconscious insensible fever during त्याला ताप आला असताना तो कोमात गेला. This is the exact course, this is the exact pattern. And into that also we have 5 remedies. So या 2 रेमेडीज मध्ये, या 2 रुब्रिक्स मध्ये वी हॅव कॉमन रेमेडी दॅट इज नथिंग बट अन ओपीएम. ओपीएम ही रेमेडी आपल्याला इथे भेटते. सो नंतर मी प्रयत्न केला की त्याचा फीवर मध्ये काय झालं. सो वेन यू वेंट टू द चॅप्टर फीवर वी गॉट एक्झॅक्ट PQRS, convulsions fever during. Are you getting me? So exact rubric is there, convulsions fever during. So there is also a single remedy that is OPM. So इथे मला कळलं की माझं रेमेडी ही असू शकते बाबा, की हा चला मला बघावं लागेल. सो आय जस्ट वेंट टू द रेफरन्स वर्क. मी रेफरन्स घेतलं पाठक मधून, बघितलं काय आहे ओपीएम बद्दल इन जनरलिटीज, आणि तिथे त्यांनी दिलं आहे की ड्राउझी स्टूपर, टॉर्पिडिटी अँड जनरल स्लगिशनेस ऑफ द फंक्शन, द लॅक ऑफ व्हायटल रिएक्शन. दिस इज द एक्झॅक्ट थिंग वी हॅव टू गिव्ह रेमेडी फॉर. आपल्याला हे तर भेटलं की त्याच्या फीवर मध्ये आले कन्व्हर्जन्स, पण त्याची व्हॉट अबाउट दॅट व्हायटॅलिटी along with the fever in the convulsion, in the coma with the open eyes, his vitality is also reducing. So this is the exact point we got in the OPM. तर इथे माझा कॉन्फिडन्स वाढला, इथे माझी ऍसिडिटी वाढली. देन आय ट्राय टू अंडरस्टँड द एक्झॅक्ट टोटॅलिटी ऑफ द पेशंट बाय द पाठक. So here in the rubrics, convulsion spasm fever during, in Pathak repertory coma vigil and unconscious insensible fever during. So OPM comes. Then I try to understand according to our system, our process. In observation, there is exactness, coma with open eyes. Mind unconscious coma with the open eye. There are 12 remedies. Then diagnosis unconscious coma respiratory complaints with the pneumonia. Then our PQRS, fever hit convulsions during. त्याला फिट मध्येच त्याला कन्व्हर्जन्स आले, फीवर मध्येच त्याला कन्व्हर्जन्स आले. देन द अवर सिम्पटम्स लाईक असे सिम्पटम्स लाईक फीवर 102, 103 विथ द स्टुपिफॅक्शन, विथ द टॉक्सिसिटी अँड द इन्फ्लामेशन, लंग्स, निमोनिया चिल्ड्रन. इथे या केसेस मध्ये जरी आपण हा प्रोसेस फॉलो केला, इफ यू हॅव ऍटलीस्ट 5 पॉइंट्स अकॉर्डिंग टू द स्टेप्स, वी कॅन रीच टू द रेमेडी अँड वी विल गेट गुड रिझल्ट्स. सो आफ्टर गिव्हिंग रेमेडी ऑन डेट ऑफ आफ्टर 2 days, he was unconscious and his ventilator was off. He was only on oxygen. He opened his eyes, he was reacting, but still there was a quite stiffness in his right hand and right leg because of cerebral atrophy. He was continuously on that and he was absolutely normal. He was okay. So what I mean to tell you here that you have to give importance of each and every step. You have to give importance of each and every step we have to follow. What Shankaran sir said about this. Shankaran says, especially for the acute or other cases, he always taught us that first 10 minutes is very, very important. Don't do anything, just listen, just observe. Don't use your mind. Just be on patient, just focus on patient. That's it. And once you have the exact chip complaint, then investigate at both the level, at symptom level, at the system level. Because if we got the synergy, then we can get the remedy also. Sir हमेशा बोलते जो है वो लो. Took the facts at the local level, at the local sensation and the modalities. Here is the only point we can get exact PQRS. At least modalities. And that is the only surest point or important point where we can reach to the remedy. These are our 7 points what we have discussed. आपण ह्या गोष्टी डिस्कस केल्या.
पेशंटची जी भाषा आहे त्यामध्ये तुम्ही कळून घ्या. दिस इज द प्रोसेस, दिस कॅन बी अ स्टेप्स फॉर केस टेकिंग at clinical approach, at practical approach. Here we have another case. Discuss. Yeah, this is the case. This is the acute case of herpes infection. ही केस माझ्याकडे एक डॉक्टर आहे, त्यांनी माझ्याकडे रेफर केली होती आणि दॅट केस वर डायग्नोज विथ द हर्पीज इन्फेक्शन. सो आय ट्राय टू अंडरस्टँड की है क्या इसमें. सो डॉक्टर रेफर विथ द डायग्नोसिस हर्पीज इन्फेक्शन. मी तिच्या आईला विचारलं काय झालं नक्की, तर आई म्हणाले की आई मुलीच्या बटक्सला हे इरप्शन झाले 2 दिवस, काहीतरी तुम्ही त्याला मेडिसिन द्या. मग आईला विचारलं काय झालं काय नक्की, ते म्हणाले काही नाही, आम्ही गावी गेलो होतो आणि गावी गेले असताना पावसाचे दिवस होते आणि मुलं नदीत पोहायला गेले. नदीत पोहून आले आणि तिला ताप सुरू झाला. ताप सुरू झाल्यानंतर रात्री कळलं की तिला बटक्सला काहीतरी तिकडे असे छोटे छोटे इरप्शन सुरू झाले, छोटे छोटे फोड आले आणि सांगते की तिकडे तिला खूप आग होते आणि खास पण आहे. म्हटलं ओके, सो व्हॉट वॉज अबाउट मोडॅलिटी. तिची आई म्हणत तिकडं तिला हात लावला तरी दुखतं, ती अशी पोझिशन पण टर्न करू शकत नाही. थोडं जरी हल्लं की तिला तिथे असं खूप त्रास होतो. मी म्हटलं तिला काय केलं की बरं वाटतं. काय नाही, तिची आजी म्हणाली तिथे थोडं थोडं शेकून बघ, तिला बरं वाटेल. आणि शेकून बघितलं की तिला बरं वाटत होतं, म्हणून आम्ही त्याला थोडं गरम पाण्याने धुवून पण बघितलं, तिला अजून बरं वाटलं. मी म्हटलं ठीक आहे. डॉक्टर साहेब म्हणाले 2 दिवस झाली अजून झोपली नाही, झोपू नाही शकत आहे तिच्या दुखण्यामुळे. मी म्हटलं ठीक आहे. सो दिस इज द ओनली हिस्ट्री व्हॉट वी हॅव. या हिस्ट्रीमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात की त्याचं इटिओलॉजी काय आहे, त्याचा कोर्स काय आहे, त्याचं पेन कसं आहे, त्याची मोडॅलिटीज कशी आहे, अदर दॅन दॅट तिला काय रिस्ट्रिक्ट करताय, तिथे काय प्रॉब्लेम आहे तिला, हे पण इथे आपल्याला कळतं. सो हिअर इज द एक्झॅक्ट आपण गोष्टी मांडलेल्या आहेत तिथे. हर इटिओलॉजी इज टेकिंग बाथ इन द रिव्हर. हर मोडॅलिटी इज अबाउट पेन टच ऑन, चेंज ऑफ पोझिशन अँड एम्ब्युलेशन बाय वॉशिंग वॉर्म वॉटर. माझ्यासाठी ही खरंच खूप महत्वाची गोष्ट होती. जर तिथे तिला आग होत असेल, जर तिला तिथे एवढं आग आहे, तर तिथे गरम पाण्याने कसं बरं होणार. मागच्या केसमध्ये बघितलं की जर त्याला तिथे आग होते तर त्यांनी त्याला थंड पाणी लावल्याने बरं होते. इथे काहीतरी उलटच आहे बाबा. युजली जर गरम पाणी लागलं तर आपण थंड्याने बरं होतं, नाही का. चटका लागला तर आपण त्याला थंड पाणी लावतो, आग होत आपण त्याला फूक मारतो किंवा थंड पाण्याने त्याला शेकतो तर बरं वाटेल. इथे काहीतरी वियर्ड गोष्ट होती माझ्यासाठी. शी वॉज बेटर विथ द वॉर्म वॉटर. इन ऑब्झर्वेशन द इरप्शन वॉज ड्राय, स्केली अँड द मॉइस्ट. काही इरप्शन ड्राय होते, काही साईडला थोडे मॉइस्ट पण होते आणि त्याचे स्केल्स पण पडत होते, ते एवढं ड्राय होतं. आणि शी वॉज कंटिन्यू विपिंग विथ द पेन. त्यासाठी मी प्रयत्न केला. मी म्हणतो तू एक काम कर, मला दाखव तुझे इरप्शन्स कसे आहेत बटक्सला. आणि तिला मी चेक करायचा प्रयत्न केला अकॉर्डिंग क्लिनिकल एक्झामिनेशन. आणि तिला मी खाली वाकवलं. खाली वाकल्यानंतर तिला सरळच होता होईना. म्हटलं काय झालं, म्हणजे काय नाही, असं सरळ होता येत नाही मला, एवढं दुखतं मला. म्हटलं दुखतं म्हणजे काय. ती म्हटली काय नाही, इकडे असं पकडल्यासारखं होतं, असं पकडून घेतलं कोणी मला, असं बटक्सला मला इथे पकडून घेतलं आणि आय एम नॉट एबल टू मूव्ह. मी हलू शकत नाही आता. म्हटलं ओके, मग घरी काय करते तू. म्हणजे काय नाही, एका जर झोपली पोझिशनला तर तशीच झोपून राहते, हलत पण नाही. पण इकडे येताना जर मी चालायला लागली तर मी कंटिन्युअसली चालू शकली, मला काही प्रॉब्लेम झाला नाही. पण जर मी थोडी जरी हल्ली तर मला त्रास होतो. ही पण गोष्ट, हा पण जी प्रोसेस आहे ही आपल्याला कळणं गरजेचं आहे. सो which was the PQRS for me was that eruptions, bathing, washing, warm amelioration. So here we have 5 remedies: Rustox, Anacardium, Germanium, Kalisulf, and eruptions, herpetic. This is nothing but diagnosis. This is herpes. आणि herpes कधी आलं, fever नंतर. तापेत तिला herpes स्टार्ट झालं. पहिले ताप आला आणि मग eruption स्टार्ट झालं. So this is nothing but a journey. This is nothing but on the course of the disease. So we just cannot take all the rubrics. We are so इकडे तिकडे काही घेऊन फायदा नाही. We must need to go with the course. We must need to go with the course of the patient, journey of the disease. And once we go to the repertorial chart, here we got Rustox. See the diagnosis. Etiology: skin eruptions, weight getting aggravation. Only 3 remedies. Skin eruptions, herpetic fevering. Carried of the pain. Skin eruption, herpetic burning. Modality: skin eruptions, bathing, washing, warm, emulsion, hot. Skin eruption, herpetic itching. In observation, skin eruptions, herpetic dry. Skin eruption, herpetic crusty. And we got a Rustox here.
And the sensation, stiffness, caught, emulsion, hot, this is the exact आपली polarity. ती जी म्हणली ना मला इथं पकडल्यासारखं वाटतं, आय एम नॉट एबल टू मूव्ह, मी हलू शकत नाही, मला काही करता येत नाही. And Rustox belongs to the Anacardiaceae family. This is nothing but our 6th point, the sensation. Here we are going to merge up both the things, system and the symptoms, and we got the sensation about stiffness, caught, पकडून घेतल्यासारखं आहे. That is nothing synergy. ही सिनर्जी इकडे आपल्याला जमायला पाहिजे. ही सिनर्जी जमली तर समजून घ्या आपण acute cases आपल्या फटाफट बऱ्या होतील. So after giving medicine, within a 16 days, all her herpetic eruptions was okay. Nothing with the Rustox 200. So मला सांगायचा हेतू हा आहे इथे की we must need to understand the course. We must need to understand the exact journey of case taking, exact journey of finding the remedy. हे जेव्हा आपल्याला जमेल ना, समोरच्याचा माइंड मॅपिंग कळलं आपल्याला की समोरचा जो फिजिशियन आहे, समोरचा जो मेंटर आहे, हाऊ ही रीच टू द रेमेडी, हे कसं त्यांना जमतं, हे जर तुम्हाला कळलं की देन यू कॅन ऑल्सो गो टू देअर. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग केस ऑफ क्युरल न्यूरॅल्जी. मी इथे तुम्हाला केसेस का शेअर करतोय, कारण केसेसवरच आपण कळू शकेल की आपण हे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कसं करू शकू. आलं का लक्षात? माझ्याकडे इथे पेशंटचे व्हिडिओ केसेस पण आहेत, आपण ते शेअर करू शकते त्यांच्या भाषेमध्ये, त्यांना काय बोलायचं आहे. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला त्यांचे फोटोग्राफ्स दाखवतोय आणि त्यांचे तुम्हाला हे दाखवते पिक्चर्स, की जेणेकरून ऍटलीस्ट ऑन ऑब्झर्वेशन, ऍटलीस्ट ऑन अंडरस्टँडिंग ऑफ मोडेलिटी, ऍटलीस्ट ऑन अंडरस्टँडिंग ऑफ लोकल लेवल सिम्टम्स और लोकल सेन्सेशन, वी कॅन ऑल्सो फाइंड अ रेमेडी. प्रत्येक वेळेस त्याचे मेंटल्स घेणं गरजेचं नाही आहे, पण जर ते मिळाले तर त्याचं महत्व पण आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट पोर्ट्रेट, एक्झॅक्ट टोटॅलिटी आपल्याला घ्यायचीच आहे. नुसतं 2 सिम्पटम्सला बघून रेमेडी नका देऊ. रिझल्ट मिळेल तुम्हाला, पण प्रत्येक वेळेस नाही मिळणार मित्रांनो. जर तुम्हाला रिझल्ट हवाय 95%, 99%, तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करावी लागेल. वी हॅव टू टेक टोटॅलिटी, एक्झॅक्ट टोटॅलिटी ऑफ द केस. सो आपला पुढे अजून एक केस आहे. दिस इज अ केस ऑफ क्युरल न्यूरॅल्जिया. This was a diagnosed case by one of orthopedic surgeon in Amravati, and the patient was really fed up with the pain because he was taking medicine, पण ते काही बरं होत नव्हतं. So one of his uncle brings him, त्यांनी माझ्याकडे घेऊन आले ते. So this is a male patient of 15 years old age and consulted me on 24th of December 2017. त्याचे अंकल माझ्याकडे घेऊन आले because he is my regular patient, and त्याचे अंकल पण असे एकदा आजारी पडले होते आणि त्यांच्या 2 मिनिटात केस निपटवली मी ऍक्यूट केस मध्ये असल्यामुळे. ते म्हणाले, अरे डॉक्टर साहब मेरे को 2 मिनट में क्यों निपटाया, कंटिन्यू करने का था ना, पहली बार तो 2-3 घंटा लिया आपने, 1.5 घंटा पूछा, अभी मेरे को बुखार है, इतना गला खराब हो गया मेरे को, अभी 2 मिनट में पूछ लिया आपने. म्हटलं नहीं, इतने में हो गया ना मेरा, हो गया. अरे नहीं नहीं आप पूछो ना, बोले लगा तो ज्यादा पैसे लो, लेकिन मेरे को आप पूछो ना, मेरे को एक घंटा लो, मेरे को ये जो भी एक्यूट कंडीशन है 1 घंटा लो. 1 घंटा कैसे लेंगे अभी आपको, वो पहले 1 घंटा ले लिया ना. सो दिस पीपल आर वेरी वेरी फनी. ही हैविंग सो मच फेथ ऑन मी, आणि हे वो बोला की चल आपण मेरे डॉक्टर के पास जाते, आणि ब्रिंग्स टू मी. त्याच्या पुतण्याला तो घेऊन आला. तर त्या पुतण्याला तो 15 वर्षाचा होता, आणि ही कन्सल्टेड मी ऑन 24th ऑफ डिसेंबर 2017. तर त्याचे वडील अक्षरशः त्याला असा कडेवर घेऊन आले आणि आणून ठेवलं एक्झामिनेशन टेबलला. म्हटलं काय झालं, म्हणाले की हा ना चालू शकत नाहीये, त्याच्या उजव्या पायात दुखतंय, तो पाय खाली टेकवू पण शकत नाहीये. म्हणजे झालं काय नक्की. म्हणाले काल रात्री ते अंधारात खेळत होते आणि भिंतीवरनं उडी मारली, आणि उडी मारल्यापासून तो चालूच शकत नाही, त्याला घरी आणलं. म्हटलं ओके, मग काय झालं. म्हणजे त्याला आम्ही दाखवलं न्यूरोफिजिशियन कडे, पेन किलर्स वगैरे घेतला, पण तो काय बरा होत नाही, नाही का. मग म्हटलं ठीक आहे चला आपण, व्हाय आय एम पॉइंटिंग आउट हिअर ऑन एक्झामिनेशन, बिकॉज अक्यूट केसेस मध्ये क्लिनिकल एक्झामिनेशन खूप गरजेचे आहे. प्रत्येक पेशंटला फक्त असं बघून किंवा सिम्पटम्स घेऊन नका विचारू, कारण पेशंटला कळत नाही पेन कुठे आहे. तो फक्त बोलणार की माझ्या पेन पायात आहे, मला पायात दुखतं, तो एवढा सांगेल. जेव्हा तुम्ही त्याचं करणार एक्झामिनेशन, तेव्हा तुम्हाला कळेल की त्याच्या जांघेत गांडा आलेला आहे. मग तुम्हाला कळेल की त्याच्या नखुला, त्याच्या पायाच्या नखाजवळ इन्फेक्शन झालंय, अपसेस झालाय, म्हणून त्याच्या जांघेत गाठ आलेली आहे. हे तुम्हाला कधी कळेल, जेव्हा आपण करू क्लिनिकल एक्झामिनेशन. इवन दो द क्लिनिकल एक्झामिनेशन कॅन टेक अप टू द एक्झॅक्ट रेमेडी, कॅन टेक अप, इट कॅन ऑल्सो बिकम अ एंट्री पॉइंट टू अस टू गो टू द रेमेडी. ओके, तर मग मी त्याचं क्लिअर क्लिनिकल एक्झामिनेशन देन आय अंडरस्टँड दॅट की त्याला त्याच्या उजव्या साईडच्या जांघेत दुखतंय, ऑन द राईट साइड ऑफ
around the right side of the thigh, and that pain was neuralgic. So pain was neuralgic. So I try to understand की काय आहे तिकडे. तर तो मला म्हणाला की डॉक्टर साहेब इथे ना मला मेरे को बहुत चुभ रहा है, इथे मला खूप असं टोचत आहे, असं खूप टोचत आहे उजव्या भागामध्ये, राईट जांघेमध्ये. म्हणजे ठीक आहे. आणि त्याला चालताना दुखायचं. ही वॉज नॉट एबल टू वॉक प्रॉपरली. त्याला चालताना वागताना थोडं जरी हल्लं की खूप दुखायचं, आणि म्हणून ते दिवसभर झोपलेला असायचं. झोपून त्याला फक्त बरं बरं वाटायचं. सो ओके. त्याचे वडील म्हणाले की 2 दिन से रो रहा है, उसको कुछ करने का इच्छा नहीं हो रहा है 2 दिन से. आई सेड ओके, ठीक है. सो आई वेंट टू द रेपर्टरी. आई ट्राई टू अंडरस्टैंड फर्स्ट ये पेन किधर है. उसको पेन था the right side of a middle thigh. So here is the rubric in extremities: pain stitching thigh right. एक्स्ट्रीमिटीज पेन स्टिचिंग थाय इन्नर मिडल राईट. हे आपल्याला एक्झॅक्ट भेटतंय. त्याच्या जांगेत दुखतंय इन्नर मिडल राईट. अँड आय गॉट ओनली 3 रेमेडीज हियर. देन द पेन वॉज न्यूरल्जिक वेअर इन द लोअर एक्स्ट्रीमिटीज. देन द character of the pain was stitching and aggression by motion, that is our modality, and the mental weeping tearful mood pains with. इथे मी बघितलं की इथे जे स्टिचिंग पेन आहे, हे स्टिचिंग पेन मला घेऊन जातं Ranunculus family in the plant kingdom, and also into my repertory chart. Here we have the 3 remedies: Thapissacidia, Pulsatilla, and Aconite. So I try to understand ye kya hai exactly. So I took the reference. I just went to the Pathak Mater Medica in extremities, and तिथे मला एक शब्द भेटला, हा क्यूरल न्यूरल्जिया. ये क्यूरल न्यूरल्जिया काय आहे मला नाही कळलं. म्हटलं इसको देखना पडेगा क्या है. सो अगेन आय वेंट टू द बोरिक मटर मेडिका. तिथे ते मला बोर्ड मध्ये मिळालं क्युरल न्यूरल्जिया. यू नो, इन द अक्यूट केसेस यू मस्ट नीड टू टेक अ रेफरन्स ऑल्सो. We just cannot depend only on repertorial chart. We cannot depend only on software. Matra medica is always important in acutes. Once we have the keynote symptoms on our tongue, we can also give medicine to the acute cases like Calcutta people. No, so after going to मग मी प्रयत्न केला की हा क्युरल न्यूरल्जी की. आय वेंट टू द Google and try to understand the crural neuralgia is nothing but a neuralgic pain of the crural nerve, and that crural nerve is nothing but a branch of femoral nerve. And into the crural neuralgia, it is given on a Google or in a allied science book exactly the sharp pain, exactly the steeping pain, stitching pain. Then I try to understand कि exact location मला भेटला है, that is nothing but the crural nerve. So is there any kind of a rubric into the my mater medica and extremities about the crural nerve? So I put all the totality of only of extremities. So then I got the rubrics pain neuralgic thigh crural nerve along because त्याचा दुखणं त्याला पायामध्ये पण जात होतं. And another rubric is the pain thighs crural nerve right. This is the exact location of the pain and the involvement of that nerve. That is our clinical understanding. That is our clinical examination understanding. And here we have only 2 remedies. Once we collect all these rubrics of extremities and along with the generalities, we will get only the Staphysagria from the Ranunculus family. Then we try to understand according to our process. What is the diagnosis? That is nothing but a crural neuralgia. Location, right thigh. Character of the pain, stitching pain. How we narrate. वहाँ चुभ रहा है, ते चमक मारते. Always neuralgic nerve pain is always stitching, sharp. चमक मारते तिकडे. This is the involvement of nerve. So extremities pain, stitching thigh, inner middle right. Then extremity pain, neuralgic lower limbs. Extremities pain, stitching motion aggravation. That is our modality. And the mentals, he was continuously crying with the pain. He was in a tearful mood with the pain. उसको खेलने में मजा नहीं आ रहा था, त्याला खेळता येत नव्हतं. And the extremities pain, thigh, crural nerve right. That is our PQRS. What we get exact location. When we go to the reference, जेव्हा आपण अभ्यास केला रेफरन्स घेतला आपण मटेरियल मधला, तेव्हा आपल्याला कळलं हे आहे. So here is the exact rubric. Pain thigh crural nerve. What is this? हे त्याचं फॅक्ट आहे. पण हे आपल्याला फॅक्ट कधी कळालं? जेव्हा आपण त्याची क्लिनिकल एक्झामिनेशन केलं तेव्हा. जर दिलेल्या पॉइंट पैकी जर आपण नसतं केलं क्लिनिकल एक्झामिनेशन तर आपल्याला कळलं असतं का? नसतं कळलं की त्याला कुठे दुखते. मग आपण केलं असतं कन्सिडर पेन इन द राईट थाय, पेन इन द राईट लोअर लिम्ब. So in acute cases, as the case is acute, you must need to be acute. You must need to keep your all senses acute. Acute senses ni काम करा. You will get exact remedy. Don't move on superficial level. Don't move on
only on जनरल रुब्रिक. ट्राय टू अंडरस्टँड. आय विल, माय डिअर फ्रेंड्स, मी तुम्हाला हे सांगतो की या 7-8 स्टेप्स मध्ये तुम्ही डेफिनेटली रेमेडीकडे एंट्री करणार, म्हणजे करणार अॅक्यूट केसेस मध्ये. सो दिस इज हिअर इज इज फॉलोअप आफ्टर गिविंग हिज मेडिसिन आफ्टर 3 वीक्स. त्याचे अंकल म्हणाले की अभी उसने घर पे आराम कर रहा है लेकिन थोड़ा थोड़ा खेल रहा है. तर मी त्याला विचारलं काय करतोय, बोले उसने सायकलिंग चालू की. थोड़ा थोड़ा पेन है उसको, बट इट्स मोर एंड मोर बेटर देन एलोपैथिक मेडिसिन विदाउट एनी काइंड ऑफ पेन किलर. ही वॉज एब्सोल्युटली नॉर्मल, एब्सोल्युटली नॉर्मल. So here is the basic understanding of following all this process with the Mantra Medica, with the repertory, So what I wanted to tell you, we need to understand the process. कधी सुरू झालं, कसं सुरू झालं, त्याला काय होतं, काय नाही होत, एवढे पॉइंट आपण त्याला विचारायलाच पाहिजे. त्याशिवाय आपल्याला नाही कळणार त्या गोष्टी. So as Dr. Shankaran sir told us, this is the basic learning for us according to his, and I try to follow. मी हाच प्रयत्न करतो. रुरल एरियाज मध्ये तालुका लेवलला तुम्हाला पेशंट एक्झॅक्ट सेन्सेशन सांगणार नाही, तुम्हाला नाही कळणार, पण ते आपल्याला समजून घ्यायचं आहे त्यांच्या लँग्वेज मध्ये. पण आपण जेव्हा ह्या 7 स्टेप 8 स्टेप फॉलो करू, लाईक आय जस्ट वॉन्टेड टू रिपीट समराइज अगेन. द फर्स्ट विल लिसन एंड ऑब्जर्व, टेक द फैक्चुअल थिंग्स, टेक द फैक्ट, जो है वही लो आप, जो दिख रहा है वही लो. डोंट यूज युअर माइंड, डोंट बिकम अ प्रेजुडाइज, डोंट ऍझम. स्वतःचं मला असं वाटलं म्हणून घेतलं असं करू नका. आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मला तुम्हाला सांगा असं वाटतं की तुम्ही रेमेडी दिली, तुम्हाला रिझल्ट भेटला, तो रिझल्ट का भेटला हे सांगणं आपल्याला आलं पाहिजे. रुब्रिक्स घेतला म्हणून रिझल्ट आला असं नाही चालणार आपल्याला. त्याच्या मागची पॅथोफिजिओलॉजी, त्याच्या मागचं फिजिओडायनामिक्स आपल्याला कळलं पाहिजे. Am I right? The second thing is about the etiology and the reasons and the cause. Go into the depth of acute condition. If he come with the fever, if he come with the anything, just ask him की कधी असं सुरू झालं, काय झालं म्हणून हे सुरू झालं. Ask him. तुम्हाला ते कळेल. As a case of faintness with heart complex endocarditis with, because of the low blood pressure. That was the main cause for his fainting. The third point is diagnosis. Most of the cases comes with the diagnosis. If the fever comes with the nephritis, if the fever comes with the uremia, if the if the edema or the sinuses comes with the any kind of a cause, you must need to understand the diagnosis. Investigation करा, clinical examination करा, तुम्हाला कळेल काय आहे त्याच्यामधलं कॉज. तर आपल्याला आपण डायरेक्टली मेडिसिन पर्यंत पोहोचू शकतो. सो दिस इज द कॉज, दिस इज द डायग्नोसिस. देन द मोडॅलिटी तर आपल्याला सगळ्यांना कळतच. मोडॅलिटी पर्यंत आपण सहज पोहोचू शकतो मित्रांनो, त्यात काहीही अवघड नाहीये. आणि हा असा एक हॉट पॉइंट आहे, हॉट सेंटर आहे, जिथे आपल्याला डेफिनेटली मेडिसिन मिळते. जेव्हा आपल्याकडे हे सगळे हतियार असतील, 7-8 जर टूल्स असतील ना, टू डील विद द अक्यूट केस, टू डील विद द अक्यूट केस टेकिंग, इतने अगर अपने पास 7-8 बुलेट रहेंगी तो वी विल डेफिनेटली किल द डिसीज. रिजल्ट भेटना ही अपने को, वी हैव दैट काइंड ऑफ अ पोटेंशियल and you have that kind of a capability to deal with the acute conditions cases, any kind of pathology, deep pathology येऊ द्या ना, काही फरक पडत नाही. माझ्याकडे माझं मटेरियल रेडी आहे. आय हॅव ऑल द वेपन्स, मी त्याला डेफिनेटली बरं करणार. बट कधी you must need to consider all the portrait of the acute condition, you must need to consider all the totality of the case. फक्त 2-3 पॉइंट घेऊन नाही, you must need to understand the overview of the patient. ओव्हरव्ह्यू त्याचा घ्या, तुम्हाला कळेल. नुसतं 2-3 पॉइंट घेऊन घेणार तर नाही करणार. हा, मेडिसिन मिळेल पण प्रत्येक वेळेस आपण जाऊ असं नाही होणार, आणि आपण कसं घेऊ आपल्याला हे पण नाही करणार. दॅट इज द रिझन. ओके, सो आय थिंक दिस इज अ टाइम टू गो फॉर क्वेश्चन अँड आन्सर ऍज इफ नाव. सो मित्रांनो, व्हर्निक्युलर केसेस मध्ये आपल्याकडे काही व्हिडिओज पण आहेत, आपण ते दाखवू शकलो नाही. पण मला तुम्हाला एक सांगू इच्छितो की दूरदम्य भागामध्ये, खेड्यापाड्यांमध्ये, तालुका लेवलला, मराठी भाषेमध्ये, हिंदी भाषेमध्ये पेशंट कुठलाही असू द्या, आपण त्याची भाषा जरी नाही कळली तरी ऑब्झर्वेशन वरून कळेल, त्याच्या बिहेवियरवरून कळेल. या 7-8 पॉइंट वरून तर डेफिनेटली आपण मेडिसिन पर्यंत पोहोचू शकतो. आणि मला खात्री आहे की प्रत्येक डॉक्टर, तो बिगिनर असू द्या, त्याने क्लिनिक सुरू केलेलं असू द्या, की त्यांनी 10 वर्ष असू द्या, की खूप मोठा असू द्या, तो डेफिनेटली त्या रेमेडी पर्यंत पोहोचेल. कारण की हे अंडरस्टँडिंग, हा प्रॅक्टिकल अप्रोच आपण शिकलेलो आहे. थेरटिकल अप्रोच आपल्याला ऑर्गनमध्ये दिलेला आहे. थेरटिकल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी मुद्दाम इथे तो मेन्शन केलेला नाहीये. कारण की जेवढं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन तुमचं क्लिनिकल अंडरस्टँडिंग तुम्हाला शिकवेल, तेवढं तुम्हाला थेरटिकल अंडरस्टँडिंग शिकवतं, पण ते तुम्हाला अप्लाय करावं लागेल. आणि अप्लाय केल्यानंतर तुम्हाला जे कळेल ते खरं नॉलेज असं मला वाटतं. प्रत्येकांनाच आपल्याला क्लिनिकल नॉलेज आहे, पण तुम्ही ते अप्लाय करा.
मित्रांनो. सो आय होप इज इट इनफ फॉर एव्हरीवन. तुम्हाला जर काही क्वेरी असतील, काही क्वेश्चन्स असतील, इफ यू हॅव एनी काइंड ऑफ रिव्ह्यूज, प्लीज फॉलो मी. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो, मी जे काय आज आहे किंवा हे जे काय अंडरस्टँडिंग मी शिकलो आहे, डेफिनेटली आय लर्न ऑल दिस थिंग्स ॲट अदर सॉन्ग. दिस इज वन ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म टू लर्न इच अँड एव्हरी पॉईंट. द थिंग इज दॅट सर ऑलवेज टोल्ड की which method, which approach you have to follow, that patient will tell you. Whether it's a pathological approach, whether disease approach, it's a clinical approach, it's a sensation approach, whatever, mental approach, तो तुम्हाला पेशंट सांगेल कुठला अप्रोच फॉलो करायचा. बट ऑल दिस थिंग्स आय लर्न ॲट अदर सॉन्ग प्लॅटफॉर्म. So Dr. Pankil, please, I would like to hand over to you. If anyone has any questions, please follow. Hello, Dr. Praveen. खूप Yes. खूप छान केस होते. Thank you. And really wonderful. You did. You justified it that if अगर ठीक से सब steps follow किए हैं, then results आने ही है. Yes, yes. And few queries जो participants ने भेजी है, I would like to bring. Yes. First was from case of that burns. आपने potency जो 200 दी थी, reputation कैसे था वो केस में? And the second one was opium वाला जो केस है, उसमें administration of dose कैसे किया था? And how did you repeat? Yes. So mostly. Hello. Sorry, was my question? Yes, no any problem. So first I would like to give answer for the burn case. जे बर्निंग केस होतं त्याच्यामध्ये आपण तिला रिपिटेशन केलं. तिचं जे बर्निंग पेन होतं तिला आपण कंटिन्युअसली आफ्टर 2 अवरली आपण तिला डोजेस दिले आणि आय वॉज वेटिंग फॉर हर कॉल. रात्री तिचा कॉल आला तिच्या मुलाची की आता थोडीफार शांत होते. तिथनंतर मी तिचे डोस टॅपर करत गेलो. नंतर डोस स्टॉप केले. नंतर तिला मी रिपीट नाही केलं. ओके. इन कोमॅटोज केसेस मी बच्चूला डोजेस हाफ अवरली दिले इन डायल्युशन्स. ओके. सो डायल्युशन मध्ये पाण्यामध्ये त्याला डोस दिले आणि घरच्यांना सांगितलं की त्याचं फक्त तो जरी त्याच्या तोंडावर फक्त एक ड्रॉप टाका, ते त्याच्या जिभेवर पडल्यानंतर ते ऑटोमॅटिकली ते ऍब्झॉर्ब होईल आणि ते पेशंटच्या मेंदूपर्यंत किंवा त्याच्या व्हायटल फोर्स पर्यंत ते पोहोचेल. आणि जर आपलं मेडिसिन बरोबर असेल तर ते डेफिनेटली वर्क करेल. सो मोस्ट ऑफ द टाइम आय यूज टू गिव्ह दिस काइंड ऑफ असं औषध मी माझ्या कोमॅटोज पेशंटला किंवा जे इन्फंट बच्चू असतात त्यांना मी देतो, नाही का. माझ्याकडे एक बच्चू आला होता, एक छोटासा, त्याचा जन्म झाला नुकताच, 2 दिवस पण नव्हते झाले आणि त्याला सर्दी सुरू झाली होती आणि त्या सर्दीमध्ये ते म्हणाले की आता याला मेडिसिन द्यायचंय. सो दिस इज गिव्हन इन डलका मारा. यू हॅव टू गिव्ह कोल्ड अँड कोरायचा ओनली इन न्यू बॉर्न्स. त्याला डलका मारा आम्ही फक्त त्याला त्याच्या पोटावरती रब केलं आणि ही वॉज ओके, ऍब्सोल्युटली ओके. दिस लाईन वॉज गिव्हन इन पाठक मटर मेडिका और बोरिक मटर मेडिका. इथे मी तुम्हाला अजून सांगू इच्छितो की अॅक्यूट केसेस मध्ये यू मस्ट नीड टू follow all clinical mater medica like Boric mater medica, Pathak mater medica, other than Boger synoptic books. You must need to follow. Yes, Dr. Pankaj. Yes. आणखी एक आले. Okay. क्रॉनिक केस असणार. हाँ. और अगर उसमें बीच में अक्यूट केस आ गया, would you consider the chronic totality or would you rework on acute totality and give? येस, खूप छान प्रश्न आहे हा, मला आवडला प्रश्न आणि याचं उत्तर द्यायला पण मला आवडेल. अॅक्यूट मध्ये एक अजून गोष्ट असते की अॅक्यूट जे केसेस मध्ये इट्स अ क्रॉनिक अॅक्यूट एक्झाबरेशन असतं आपलं म्हणतो त्याला, नाही का. तर यावेळेस आपल्याला काय असतं ना की क्रॉनिक जे रेमेडी आहे कॉन्शियस ते आपल्याला कन्सिडर करायचीच आहेत, पण तरी आपल्याला इथे समजायचं की त्याचं स्टेट सिमिलिमम काय आहे. व्हॉट वी नीड टू डू, वी नीड टू ट्रीट हिज सफरिंग और हर सफरिंग फर्स्ट. दॅट इज द स्टेट सिमिलिमम. इफ इन अॅक्यूट कंडिशन विच इज रिअली मोर अँड मोर बॉदरिंग टू द पेशंट, तर ते आपल्याला पहिल्यांदा कन्सिडर करावं लागेल आणि जी आपली रेमेडी येते ते आपल्याला बघावं लागेल की ही आपल्या कॉन्स्ट्युलर रेमेडीची अॅक्यूट रेमेडी आहे का, किंवा आपण त्याला फॉलो करू शकतो का, किंवा ही त्या किंगडमची आहे का, ती त्या फॅमिलीची आहे का. जर असेल तर खूपच छान, आणि नसेल तर मग आपल्याला त्याचं स्टेट सिमिलिमम कन्सिडर करून रेमेडी द्यावं लागेल. कारण की अॅक्यूट कंडिशन ही कशामुळे पण येऊ शकते. अॅक्यूट कंडिशन कॅन बी बिकॉज ऑफ मेकॅनिकल, इट कॅन बी ऍक्सिडेंट, इट कॅन बी अ शॉक, इट कॅन बी अ बर्न, इट कॅन बी एनिथिंग. तर त्यावेळेस आपल्याला जे कन्सिडर करायचे दॅट इज नथिंग बट अॅक्यूट स्टेट सिमिलिमम, अॅक्यूट कंडिशन, अॅक्यूट सफरिंग. Because every time if patient comes suddenly with the acute renal pain, you cannot consider his constitutional remedy. Hopefully you can consider, but what is more bother is about the pain, about his modality. आणि त्याला रिनल पेन होणार आहे, त्याला मुतखडा होणार आहे विदिन 1 year ऑफ ट्रीटमेंट, हे आपल्याला पण नसतं माहिती.
तो सडनली पेन घेऊन येतो. त्याच्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल यू मस्ट नीड टू गिव्ह इम्पॉर्टन्स फॉर युअर कॉन्स्टिट्यूशनल रेमेडी, बट अलॉंग विथ दॅट यू मस्ट नीड टू अंडरस्टँड द स्टेट सिंगल मॅम फर्स्ट. त्याला काय बॉदर करतं ते महत्वाचं आहे. त्याला पेन बॉदर करतं की मी आता मरून जाईल हे बॉदर करतं, की मी जगू शकत नाही हे बॉदर करतं. हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. येस डॉक्टर पंकज. Perfect. Very well explained. I think more or less सब queries address हो गई है. Okay. And thank you so much for your time. And Yes. message आपने बढ़िया convey किया है through powerful Yes. cases. And Yes. lot of confidence also you instilled. No. The thing is that you started a lecture with सब हो सकता है. तो दिस इज द बेसिकली मैसेज फॉर ऑल ऑफ अस. सब हो सकता है ये जरूरी हमारे लिए. कोई भी केस हो, कितना भी पैथोलॉजी हो, कितना भी ये हो ना, सब हो सकता है. जस्ट द थिंग इज दैट वी मस्ट नीड टू अंडरस्टँड आवर ओन पोटेन्शियल इन होमिओपॅथी. दॅट्स इट, नथिंग एल्स. थँक्यू सो मच मित्रांनो, तुम्ही मला ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या काही क्वेरीज तुम्ही मला मेल करा. Thank you so much participants. so much. I hope ये efforts जो एक था, just that we start a session with different speakers with different language to cross the border, and that we need to be together in this time of crisis and help each other. Hope you all are fine and stay tuned. हमारे बहुत सारे अच्छे seminars हैं. They are 2 times. One is 4 to 5 p.m. जो भी है वो series है. We have Dr. Shadaf tomorrow who will teach different approaches in materia medica. Then we have on 30th April Dr. Sunita Gandhi, hair loss. I'm sure each one of you might be having at least one patient daily hair loss mein. 1st May we have Simplicity of Homeopathic Treatment by Dr. Afrin, and on 2nd May I am coming with different approaches in skin diseases. So stay tuned. Great. And we have clinical diaries of senior homeopaths from 8:30 p.m. Today we have Dr. Manish Bhatia. So आप लोग साथ में रहिए, and let's see what best we can do during this lockdown period, a memorable one. Yes, Take and care. take care Bye all. everyone. Be Bye. at home, be safe. Thank you so much. Thank you.